मंडळी नमस्कार. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुमशान सुरू आहे. वावहिरे पंचायत समिती गणातून राजाराम बोराटे हे भाजपच्या अधिकृत कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. बापू नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, काय विजन घेऊन तुम्ही नेमकं या निवडणुकीत उतरलेला आहे? वावरेरे पंचायत समिती गणातून या ठिकाणी जयकुमार गोरे भाऊनी मला निवडणूक उमेदवार म्हणून बीजेपी तर्फे या ठिकाणी उमेदवारी दिलेली आणि त्याप्रमाणे मी या ठिकाणी वावरेरे पंचायत समिती गणातून एक भाजपचा अधिकृत उमेदवार म्हणून कमळ या चिन्हावरती उभा आहे. या गणाचा, वावरेरे गणाचा सर्वांगीण विकास करणं हा माझं ध्येय आहे आणि त्यामध्ये विशेषतः आज माझं शिखर शिंगणापूर गाव या ठिकाणी मी तीर्थक्षेत्र मधून कोट्यावधी रुपयाचे या ठिकाणी निधी टाकून घेतला आणि त्याची कामही भरपूर करून घेतली. त्याचप्रमाणे वावरेरे हे गाव पांडलिंग देवस्थान प्रसिद्ध असं या ठिकाणी आहे. तर त्या वावरेरे गावचा पांडलिंग देवस्थानचाही तीर्थक्षेत्रामध्ये समावेश करून तीर्थक्षेत्र विकास निधीतून या पांडलिंग देवस्थानचा आणि पर्यायानं वावरेरे संपूर्ण वावरेरे गावचा विकास त्या निधीतून मी करणार आहे. या ठिकाणी जे तुमचे अपोजिट उमेदवार आहेत, विरोधी उमेदवार आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की ते वावरेरे गणातून जे निवडणूक लढवत आहेत त्यामध्ये तुमच्या गावातूनही ते लीड जास्त घेतील असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगा? आज मी उमेदवारी मला जाहीर झाल्यापासून मी कुडबाव, मोही, शिंगणापूर, थदाळे, डंगीरवाडी, वावरेरे, तुमचं हस्तमपूर आणि राजवडी या सर्व ठिकाणी माझा पूर्णपणे दौरा झालेला आहे आणि एकही गाव बीजेपीला म्हणजे पर्यायाने मला मायनस कुठलंच गाव नाही आणि प्रत्येक गाव हे 70-80% गाव हे भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभा आहे ठामपणे. आणि त्यामुळे हे ज्यांना अजून गावच माहित नाहीत, तोंड ओळखही या माणसाची कुठं नाही, हा माणूस राहतो बारामतीला आणि या भागातला स्वतःच्या गावातच काही विकास करू शकला नाही तर तो भागामध्ये काय करू शकणार. त्यामुळे जनता परिपूर्णपणे या ठिकाणी भाजपच्या बरोबर आहे आणि आज मी प्रत्येक गावामध्ये जातो त्या ठिकाणचा पाठिंबा हा जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा आहे आणि त्याचे तुम्ही सोशल मीडिया व्हिडिओ बघा. 200-300 लोक मी ज्या गावात जाईल त्या गावामध्ये 200-300 लोक माझ्या बरोबर होम टू होम प्रचार करण्यासाठी बरोबर येत आहेत. एवढा फार मोठा प्रतिसाद या वावरेरे पंचायत समितीत गावातील प्रत्येक गावातील प्रतिसाद हा फार मोठा आहे आणि माझं विशेषतः शिंगणापूर गाव हे मला 90% गाव माझ्या पाठीशी ठामपणे उभं आहे. आता वावरेरे गावातील ते उमेदवार आहेत त्याच्यामुळे वावरेत काय परिस्थिती असू शकते तुमच्या आणि त्यांच्या मताधिक्यामध्ये? अतिशय वावरेमध्ये मी कालच घर टू घर असा प्रचार या ठिकाणी केला. प्रत्येक मतदाराच्या गाठीभेटी घेतल्या. अतिशय रिस्पॉन्स चांगला आहे आणि वावरेरे गावातीलच जे मतदार आहेत मी भेटी दिल्या असता ते लोकच म्हणल्यावर बरं झालं, तुम्ही आमच्या ओळखीचं आहे, चांगलं आहे, काम तुमचं अतिशय चांगलं आहे आणि तुम्ही किमान भेटता तरी हे आमच्यातले हेतले वावरेचे उमेदवार जे आहेत ते इथं राहतच नाहीत, हे राहतात बारामतीला आणि इथं आमची ती गटर वगैरे पाईपलाईन बघा 3-3 महिने उकरून पडलेले आहेत. शौचालयाला सुद्धा लोक बादल्या घेऊन बाहेर जातात. हा प्रत्यक्ष अनुभव मी काल स्वतः वावरेमध्ये फिरत असताना घेतलेला आहे. असं जरी असलं तरी त्यांचं म्हणणं आहे की ही जी सगळी कामं वगैरे सुरू आहेत तर ती दर्जेदार आहेत. मी स्ट्रक्चरल इंजिनियर आहे आणि त्याच्यामुळे आम्ही कामं दर्जेदार करतो आणि दर्जेदार कामं करण्यासाठी जनतेनं मला निवडून दिलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. एकतर हे जे इकडून उभे राहिले त्यातले तालुक्यात जे ज्या पक्षाकडून उभे राहिले त्या पक्षाला आता एकतर माणसंच कोण नाहीत, सगळी जे आहेत ते सगळे निष्क्रिय आहेत.
ती कुठलंही 1 रुपयाचं काम या मान तालुक्यातलं करू शकत नाहीत. मात्र कुणी उभा राहणार नाही तयार म्हणून या उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. फक्त या तालुक्याचा विकास, या भागाचा, वावरेरे पंचायत समितीचा धनाचा विकास फक्त जयकुमार गोरे भाऊ हेच करू शकतात. कारण ते या राज्याचे ग्रामीण विकास मंत्री आहेत आणि ग्रामीण विकास खात्याचे मंत्री असताना महाराष्ट्र शासन त्यांच्या ताब्यामध्ये, केंद्र सरकार सुद्धा भाजपचेच आहे, महाराष्ट्र सरकार सुद्धा भाजपचे आहे. आता जयभाऊ ग्रामविकास मंत्री आहेत आणि वावरी जी ग्रामपंचायत आता नव्यानं उभी राहणार आहे किंवा त्या इमारतीचा जो काय स्ट्रक्चर आहे ते उभं राहणार आहे ते ग्रामविकास मंत्र्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी उभं राहणार आहे. अगदी बरोबर आहे, भाऊंच्या मार्फतच. आणि तो प्लॅन वगैरे महाराष्ट्र शासनाने ठरवलेला आहे. ग्रामपंचायत बिल्डिंग कशी असावी त्याचा परिपूर्ण प्लॅन ठरवलेला आहे आणि त्या प्लॅन प्रमाणे अतिशय चांगलं काम होणार आहे. की खाजगी कॉन्ट्रॅक्टरचा वगैरे ह्याच्यामध्ये काही संबंध येणार नाही. त्याला शासकीय अगदी चांगले IAS अधिकारी असतील, एक्झिक्युटिव्ह असतील, डेप्युटी इंजिनियर ते चांगल्या क्वालिटीचे काम करून घेतील. त्यात काय अडचण येणार नाही. आणि या गणात, या वावरलेल्या गावात 1 रुपयाचे कुणी काम करू शकत नाही जयकुमार गोरे भाऊ शिवाय. आणि काय तालुक्याचा विकास असेल, गणाचा विकास असेल, वावरेचा परिसराचा विकास असेल, हे फक्त जयकुमार गोरे भाऊच करू शकतात. आज सुद्धा या मानच्या उत्तर भागाला, मग त्यात वावरेर असेल, शिंगणापूर असेल, पंचक्रोशी असेल, आज शेतीसाठी पाणी नाही. जयकुमार गोरे भाऊने या भागातील लोकांच्या शेतीचा पाण्याचा प्रश्न मिटावा म्हणून आंधळी जे काटापूर योजनेतलं आंधळी धरणातलं पाणी उचलून या मानच्या उत्तर विभागाला देण्याचा निर्णय भाऊनी केला आणि त्याचं 690 कोटीचं टेंडर या ठिकाणी झालेलं आहे. आणि 2 ते 3 महिन्यामध्ये या जे काटापूरचं पाणी या मानच्या उत्तर विभागाला येणार आहे आणि हे फक्त जयकुमार भाऊच करणार आहेत. आणि त्यामुळे जनतेचा विश्वास हा जयकुमार गोरेवरती फार मोठा असल्यामुळे सगळी जनता, या ठिकाणचे मतदार बंधू भगिनी या जयकुमार गोरे भाऊंच्या विचाराशी आणि त्यांनी जे उमेदवार उभे केलेले आहेत कमळ चिन्हावरती, त्यांना सर्व जनता या ठिकाणी मतदार निवडून देणार आहेत एवढं 100%. तर मंडळी बघितलं आपण, हे आहेत राजाराम बोराटे यांनी आपल्याशी बातचीत केली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या भाजप पक्षाकडून ते उमेदवारी करतायत, या ठिकाणी निवडणूक लढवतात. तर यांच्याशी आपण बातचीत केली, त्यांची उत्तरही जाणून घेतली. धन्यवाद.